श्री पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थानी चोंडी गावात आहे. ह्या ठिकाणी एक शेतकरी आहेत. सर नमस्कार, बोला आपलं नाव सांगा. सचिन शिवाजी शिंदे. आपल्याकडे काय म्हणजे काय त्रास होता माती आणि काय सांगायचं पिकाचं? पहिलं काय होतं, आपला TDS जास्त असल्यामुळे पाण्यामध्ये उगवण क्षमता नव्हतीच. हा. उगवत नव्हता आणि पानं करपून जात होती बैल. आणि त्यानंतर पाणी ज्यावेळेस येत होतं, माती पांढरी पडायची. पांढरी पडायची. ओके, जे इथं दिसते अशीच थोडीफार. माती पांढरी. आता सर मला अजून एक विशेष आठवायचं, म्हणजे तुमच्याशी फोनवर बोलल्या त्यावेळी कळलं होतं की तुम्ही सांगत होते की हा जो ऊस दिसतोय हा क्षेत्रातला, हा साधारणतः हा असा आपण ऐतिहासिकच म्हणू. तुम्ही काय म्हणायचे की इथलं हे सगळं काय? हे काय होतं की वक्तीन आमच्या पूर्ण भावकीची एक 50 एक हा. येऊन डायरेक्ट खाली वड्याला नदीला निघून जात होतं. हा. त्यामुळे ही खालची जमीन आहे आमची, आता तिथे तुम्हाला ऊस दिसतोय, पूर्णतः चोपन जमीन होती. चोपन म्हणजे त्याच्यामध्ये काहीच येत नव्हतं, गवत सुद्धा येत नव्हतं. आणि एकदा आम्ही आम्ही म्हणलं की घरचंच बियाणं वापरून एकदा काय करावं, जेणेकरून काय आपलं जरी नुकसान झालं तर आपलं घरच्या घरी काय होईल ते. तर त्यानंतर आम्ही बियाणं तोडलं आणि डिसेंबरच्या एंडला आम्ही लागण करायचं नियोजन आखलं. त्या अगोदर बेसल डोस आपला जी काय रेग्युलर असतो तो DAP वगैरे ते आम्ही केलं त्याच्यात. नंतर कांड्या लागण केली. कांड्या लागण केल्याच्या नंतर मला वाटतं किती 7-8 दिवसांनी आम्ही गंधक आणि 5 किलो चुना आणि अर्धा किलो गंधक सोडला. सोडल्यानंतर त्याची डोळा चांगला फुटला त्याचा आणि ते कोंबवरती आले आणि उगवण क्षमता व्यवस्थित झाली त्याची. ही अशी. पाणी सुरुवातीला कुठलं होतं? पाणी नदीचं होतं. नदीचं पाणी पाईपलाईन करून तुम्ही नदीचं पाणी नदीचं पाणी आम्ही आणलं. त्यानंतर नदीचं पाणी जोपर्यंत होतं तोपर्यंत ते व्यवस्थित थोडंसं वाढलं. वाढल्यानंतर नदीचं पाणी संपलं. कधी एक जानेवारी फेब्रुवारीमध्ये नदीचं पाणी संपल्यानंतर आम्ही विहिरीचा पाण्याचा वापर करायला घेतला. तर आम्ही सुरुवातीला काय केलं, पाण्याचा वापर करायला घेतल्याच्या नंतर आम्ही साधं पाणी म्हणजे नुसतं डायरेक्ट विहिरीचं पाणी दिलं. पाणी दिल्याच्या नंतर ऊस आमचा वाढ खुंटली आणि करपायला लागला. त्यावेळी किती होतं सर विहिरीचं पाणी? त्यावेळी ऊसाची उंची किती होती? ऊसाची उंची आय थिंक एवढी असेल. बरं, म्हणजे करपायला लागलं तर साधारण 1-1.25 फुटाचा ऊस होता. फुटाची उंची असेल. हा. पाणी करपत होतं का आपलं पानं करपायला लागली. त्यानंतर दुसरा पर्याय नसलं म्हणजे नंतर आम्हाला गिरीश साने साहेबांचं वॉटर कंडिशनरचं आम्ही सिस्टीम चर्चा पहिलीच करून ठेवली होती की आम्ही नदीचं पाणी संपल्यानंतर विहिरीच्या पाण्यासाठी तुमचं कंडिशनर आम्ही वापरणार आहे. हा सर, कंडिशनरचा वापर झाल्यामुळे कळलं, पण मी जर का असं कंपॅरिझन म्हणलं तर आता तुम्ही आतमध्ये जावर पलीकडे, तर आता हे किती दिवसाचं आहे? हे 6 महिने, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 7 महिने. आणि उंची कितीपर्यंत झाली आता? एक साधारण 6 फुटापर्यंत गेली, 7-8 फुटापर्यंत गेलेत. आणि किती कांडे आले असतील अंदाजे? 7-8 कांड्या. 7-8. सर म्हणजे हे चोपणात जमिनीतलं तुमचा विश्वास होता की कधीच येणार नाही, ऐतिहासिक बदल म्हणून आता 6 महिन्यातच ऊस हा 6-7 फुटापर्यंत गेला. या रानामध्ये आम्ही कधीच ऊस घेतलं नाही. म्हणजे कुठलंच पीक आलं नाही, गहू ज्वारी फार गवत पण नीट येत नव्हतं. काहीच घेतलं नव्हतं, येतच नव्हतं तर घ्यायचा विषय नव्हता. ओके. त्यावेळेस आपल्या येडा बाबडे असते ते उगवल्या होत्या. हा. त्या आम्ही साफ करून आपल्या येऊ नये म्हणून करून ठेवत होतो. या वर्षी आम्ही घेतला की रिस्क घ्यायची. रिस्क का तर त्या वॉटर कंडिशनच्या भरोशावरती आम्हाला ती रिस्क घ्यायची म्हणजे आम्ही ठरवलं. साधारणतः ही बघितली हिरवागार ऊस आणि अशी उंची आपण बघू शकतो. हा सर, हे असं मशीन आहे का? हो, हे ऑटोफिल वॉटर कंडिशन हे करताय. आणि 7.5 HP सोलरच्या मोटर मशीन बसवलेलं आहे आणि ते आमची विहीर आहे. त्या विहिरीतून पाणी ट्रान्सफर होतं, त्याच्यातून सर्क्युलेशन करून ते पुढे जातं. आणि नेमकं जे पाणी आपलं आहे ते पण चोपणाच्या रानातल्याच मातीचं त्यातच पाणी, तिथंच विहीर आहे. ते पण पाणी, त्याच्यामुळे त्याचा TDS हेवी आहे. जवळजवळ 2700-2800चा TDS त्याचा आहे. त्यातलं पाणी आपण सर्क्युलेशन करून जवळजवळ आपण 3-4-5 महिने झाले आपण त्याला वापरतो. असं की त्याच्यामधून आपल्याला एकही रुपयाचं उत्पन्न कधी मिळालं नाही आणि अपेक्षित पण नव्हतं की मिळेल म्हणून. बरोबर. पण वॉटर कंडिशनरच्या जोरावरती किंवा त्याच्या म्हणजे विश्वासावरती मी एक रिस्क घेतली आणि
याच्यामध्ये कांडी लागण केली. नदीचं जसं पाणी संपलं तसं मी विहिरीचं पाणी यूज केलं आणि आज ह्या पद्धतीचा ऊस आहे. या पद्धतीच्या ऊसामध्ये माझी तरी अपेक्षा आहे की 2-2.5 लाखाचं उत्पन्न व्हावं 1-1.25 एकरामध्ये. धन्यवाद सर. अशा पद्धतीने जर काही कंडिशनिंग सिस्टीम प्रत्येक शेतकऱ्याला वरदान जर का झालं तर नक्कीच त्यांची परिस्थिती बदलेल.